श्री वेंकटरमण देवांक तशेंच श्री रामदेव श्री वीरविठ्ठल देवांक मुख्य प्राण देवांक नमस्कार करत, श्री भवानी शंकर देवाक नमस्कार करत, शिरसीचे आदिशक्ती मारिकांबाई देवीक वंदन करत, उभय मठाचे मठ परंपरेचे उभय स्वामी आमकां आजी हांगा तांगेली दिव्य उपस्थिती दिवन आशीर्वाद करच्याक येयल्लो ताची हो सुयोग आमगेलो. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज येले दिव्य चरणेंतू श्रद्धा भक्ती गौरवपूर्वक वंदन करत, तशेंच श्री कैवल्य मठाचे परमपूज्य मठाधीश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वाम्याले दिव्य चरणेंतू श्रद्धा भक्ती गौरवपूर्वक वंदन करत, आजी हे दोन स्वाम्यांक अनेक पंत वंदन करून तांगेली अनुमती घेवन मुखार सरता. उभय मठाचे वैदिक वृंदांक नमस्कार करत, हांगचे देवळाचे वैदिक वृंदांक नमस्कार करत, देवस्थानाचे महाविष्णू देवस्थानाचे आणि श्री गोपालकृष्ण देवस्थानाचे सगळे आडळित मंडळींक बी नमस्कार करता. हांगा जमिले सगळे वडील भाव भयण्यांक आणि सागरचे सगळे भक्तजन हांगा आयिल्ले आसाची तांकां बी नमस्कार करत, आजी आमगेलो सुयोग दोन मठाचे स्वाम्याले संगम जाले. हांगा दोन मताचे संगम जाल्या, द्वैत अद्वैत दोन परंपरेचे समागम जाला. हांगा श्रीमद गौडपादाचार्य श्रीमद मध्वाचार्य परंपरेचे हांगा संगम जाल्लो आसा. तशेंच दोन देव श्री भवानी शंकर आणि श्री रामदेव वीरविठ्ठल देवालय उपासक हांगा आयिल्ले आसात. दोन संप्रदाय स्मार्त आणि वैष्णव संप्रदायाचे समागम हांगा जाल्लो आसा. अशी आमी केन्ना म्हणटात भारत देशाचे सनातन धर्मा बद्दल सांगता जाल्यार अनेकता में एकता हिंदूंक विशेषता म्हणटात. आमगेली GSP लोकांक विशेषता आज आमगेली गोपालकृष्ण देवालय सन्निधानांत उभय स्वाम्याले उपस्थिती तेवरी दिव्य उपस्थिती तांगेले दर्शन भाग्य आशीर्वाद घेवचो असलो योग आमकां मेळ्ळो आसा. असल एक पर्व कालारी हांव वेदमूर्ती शरण आचार्य आणि वेदमूर्ती आमगेले संतोष आचार्य हांकां सगळ्यांक येवन हांगा वेदघोश करून हे आरंभ करून दिवका म्हणून मागणी करता. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो हरितमेव स्वस्ति नो बृहस्पतिर्न दधातु. ओम शान्तापृथिवी शिवमन्तरिक्षं द्योर्नो देव्यभयन्नोऽस्तु. शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो निर्युतः परेवान्तो सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः. ओम कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री गोपालकृष्ण हे नाथ महाविष्णू वेंकटरमण देवाक तशीच ग्रामदेवी आमगेले मारिकांबा देवीक तशीच आमगे मठाचे आराध्य देव श्री रामदेव वीरविठ्ठल कवळे भट्टाचे आराध्य देव भवानी शंकर देवांक चरणांक नमस्कार करून आज उपस्थित आशिल्ले आमगेले कोकण पर्तकाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजीक तशीच उपस्थित आशिल्ले कैवल्य मठाधीश श्री शिवानंद
सरस्वती स्वामीले चरण कमलात आमगे समस्त सारस्वत समाज तर्फे चरण कमलात नतमस्तक जावन आज स्वागत करते आसा. तशीची आज सागरच्यान बी सुमार लोक समाजाचे आमगेले आयिल्ले आसाचे तांकां बी स्वागत करते आसा. आमगेले विष्णू मठाचे मुक्तेश्वर जावन तशें विष्णुदास माम तशीची आमगेले कैवल्य मठ समितीचे अध्यक्ष आसूं तसले शंकरण्णा आनी आमी समस्त समाजांक आज हे सुसंदर्भात स्वागत करते आसा. आज म्हाका दिसता आमी आमगेले नवीकरण जावन पुनर्प्रतिश्ठापन जावन एक वर्षात आमी स्वाम्यान हेच संवसारांत आमी स्वाम्यान हांगा घेवन आशिर्वाद करता म्हण मस्त बरें आशिल्लें. तशीच आमी वेळोवेळी कैवल्य मठाधीश शिवानंद सरस्वती स्वामीजीक बी आमी एक विनंती पत्र दिवका ताणें बरी येवन आमी हांगा आमी समस्त जाणांक सार्वजनीक समाजाक आशिर्वाद करता म्हण आमी आमगेले स्वाम्या भटमामा बरोबर आनी आमी डिस्कशन आमी कमिटी भितर डिस्कशन चालू आशिल्लें. शंकरणाक बी आमी 2-3दां सांगिल्लें. आज दैवी संकल्प कशी उरता कळना. आज आमगेले शक्तीपीठ म्हणून म्हणतात दक्षिण कर्नाटक दक्षिण भारताचे अगदी व्हड आज जात्रा उत्सव तशी आमगेले मारिकांबा देवी आमी अम्मादेवी म्हणून हे करचे. आज दोन्ही स्वाम्यान आज अम्मादेवी मुखार रावून दोन्ही स्वाम्यान आर्ट केल्लें एक दृश्य म्हाका दिसता आमकां देवान हे सुसंदर्भ आमी केन्ना विचारना. आमी लिमिटेड लोक आशिल्ले हे आमगेलें भाग्य म्हणून हांव लेखता आसा. वेळोवेळ आमकां स्वाम्यान अशें येवन आमच्या लोकांक आशिर्वाद दिवका म्हणून हांव मागणी करता. आनी आमी समस्त समाजाचे आज एक आमकां एक सुसंदर्भ आसा. आमी स्वाम्याले आशिर्वाद घेवया आनी आमी ओटू भाग्यवान आमी म्हण दिसता आसा म्हाका. हांव हे दोन उतर सांगतेच्या मागले स्वागत भाशण एक विराम दिता आसा. धन्यवाद. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि. मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ब्रह्मान्ता गुरुवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि. प्रप्रथम जांगेनो आमगेले आराध्य भारती रमण मुख्य प्राणांतर्गत रुक्मिणी सत्यभामा सहित श्री गोपाल कृष्णाक तशीचे लक्ष्मी वेंकटेशो विश्वनाथो तशीचे नागराजाल सन्निधानांतू विशेष प्रार्थना करगेनो. तशीचे उभय यतिश्रेष्ठ यतिवरेण्य आमगेले गौड सारस्वत ब्रह्मवंदाचे एक स्वरूपोद्धारक जावन आशिल्ले तसले उभय स्वाम्याल चरणारविंदांतू नतमस्तक जावंगेनो. आयचे हे एक सुसंदर्भारे स्वाम्याले चरणारविंदांतू आमगेली खुशी प्रास्ताविक जावंगेनो. आमकां स्वाम्याल पांयमुळांत उलोवच्याक एक अवकाश करून दिवका म्हणून प्रार्थना करूंक आसा. आज आमकां शिरसे गांवांतू आतां दोन संदर्भ आसा ते स्वाम्या कडेन सांगचे. एक म्हळ्यार शिरसेंतू आमगेले अम्माले जात्रोत्सव तशीचे आमगेले मठ आमगेले देवस्थाना प्रतिष्ठापन जावंगेनो वर्धंते प्रयुक्त कसं आमी एक ಒಟ್ಟು लोकांना एक मनांत घेतिल्ले की म्हळ्यार आमगेले वर्षाचे वर्धंतीक एक बरे रितीन एक व्हड कार्यक्रम करता अशें म्हण आमी एक येवजून घेतिल्ले. दैव संकल्प की आमी दोनी एकूपटी आमगेल्या स्वाम्यान आशिर्वाद केलो. कित्याक म्हळ्यार गेल्या वर्ष डिसेंबर 15 तारखे दिवस 2024 इस्वींतू 24 इस्वींतू स्वाम्याल्या हातान आमगेली पुनर्प्रतिष्ठा वर्धंती पुनर्प्रतिष्ठा जाली. तशी एक वर्ष जावन पुनरपी आतां आनीक एक तास भितर आमी 55 पावत आसाची.
फाल्गुन म्हयन्यान तुले पुनवेकाचे आमी उपास पावत आसा ते स्वाम्यान आमकां त्या दिवसो हांगच्यान मुखावेले मुक्कामाक वता आसतना प्रतिवर्ष आमकां त्या दिवस आशिर्वाद करता अशें म्हणून एक स्वाम्याले एक विशेष रितीन विनंती केल्ली. स्वाम्यान उपास आमकां ते मार्गशीर्ष पुनवेक आनी फाल्गुन मध्याचे एक योग्य दिवसाक स्वाम्यान येवन आमकां आशिर्वाद करता संदर्भ स्वाम्यान आमकां दय केलाय. तशीच आयज दिवसाक मारिकांबा देवस्थान आनी आमगेले गौड सारस्वत ब्रह्म जे आमगेले शिरसींत पुरस्थ जावन आसा ते ताजे निकट संबंध कसो आसा हे आमगेले लोकांक गोत्तुरका म्हणले बदल कित्याक म्हण आमगेली जबाबदारी मस्त आसताय. 1689 इस्वींतू आमगेले ग्रामदेवी मारिकांबेक ताका एक जानपद जावंक न्हू एक पुराणाची एक काणी आसा की म्हणजे ती एक पेट्टीन तशिली ती मेळ्ळी ती प्रतिश्ठापन केल्या. ताका त्या समयार आशिल्ले तसले आमगेले ब्रह्मवृंद गौड सारस्वत 17ನೇ ಶತಮಾನ ದೋರ್ಗೇನು 1754ನೇ ಇಸ್ವಿ ದೋರ್ಗೇನು हेचे वीरभद्र गल्ली म्हणगेनो हांगा स्थानिक जावन आशिल्ले आनी हांगा स्थानिक जावन व्यापाराक तांणी येवंक इडी आमगेले म्हळ्यार प्रमुख जावंक आमगे इश्टलूरकर फॅमिली केशवैन फॅमिली अशे थंयच्यान प्रारंभ जावंक अप टू अवर्सेकर अशे हांगच्यान धाकप्पा फॅमिली दवरंक हे स्थाना मध्ये आमकां आमगेल्या गांवांत एक अतिमारी म्हळ्यार आमकां पयलो तो उक्त येता अनारोग्य जालें तेन्ना तिगेले पयलीं कशें आशिल्लें की म्हळ्यार एक प्रार्थना करचे आशिल्ले की म्हळ्यार चेडवांक मस्त त्रास जाले रे अनारोग्य जाले रे अम्मा सांगूंक येतल्यार भंडार म्हणत आशिल्ले ते धारण केले कडेन बरें जाता अशें म्हणून सांगिल्लें आशिल्लें. थंयच्यान हे 337 वर्स कंप्लीट जालें तेन्ना आमकां देवस्थान चलोवच्याक 1962 पर्यंत आमगेले देवस्थानाचे संबंध सुन आशिल्ले तसले लोक थंय पारुपत्य पळयत आशिल्ले. केन्ना गव्हर्मेंटा थ्रू गेले तदनंतर जिल्हा न्यायाधीश 5 लोकांक थंय नेमक करगेनो ताजे विकेंद्रीकरण केले. एक आशिल्ले कसने अधिकार आशिल्ले ते विकेंद्रीकरण करून प्रत्येक सनातन हिंदू धर्मांत कोण आसा ते तांकां एक अवकाश करून दिलो. तदनंतर थंय जात्रेचे मुहूर्त उरो जात्रेक जाव तसले कसने एक ताजे प्रोसिडींग सुरो ताका जाय आशिल्ले तसले ब्राह्मणान खंयचे रितीन चलचे वस्तू प्रत्येक लोकांक म्हळ्यार आमगेले हिंदू समाजांत कोण आसा ते प्रत्येक लोकांक पात्र थंय आसा. प्रत्येक म्हळ्यार आमी कशी जाती विभाग करून घेतिल्ले आसा ते गुणकर्मान तशी ते गुणकर्मा कशी हे आसा ते प्रत्येक लोकांक अम्मान आपोवंक तांगेले बाप तारेक काम दिले हे काम हानिकर काम. तशी टोटली 29 प्रधान गांव ते गांवचे 75 कुटुंब 75 कुटुंबाचे आशिल्ले तसले लोकांना ताजे ಒಟ್ಟು उपाधिवंत तांणी ಒಟ್ಟು ती जबाबदारी घेतली. आमगेले भाग्य आशिल्लें थंय म्हळ्यार गोपालकृष्ण देवस्थान आनी मारिकांबा देवस्थान अंडर एकूचे हांतू चलत आशिल्ले. थंय कसं नाही जालें रे हांगच्यान निर्धार वचत आशिल्लो आनी हांगा कसं नाही जावंक जालें रे मारिगुडीचेच आमकां एक आमी एक उदाहरण घेत आशिल्ले. तशी कालांत तशी येताची ही 1952 इस्वी धोरण आतापर्यंत जावचे जात्रेच कसं आसा मुहूर्त आमी काण दिवचे तसले भाग्य आमकां दिले. तशें जावन ते जात्रे मुहूर्तांत अम्माचे आमगेले जनवरी म्हयन्यांतले मकर संक्रांती प्रारंभ जावंक युगादी पर्यंताचे 90 दिवस भितर टोटल एक गांवचे एक आमगेले कृषी समुदायाक जावंक जात्रा जावता तसले संदर्भ. तशी ते जात्रेचे मुहूर्ताक अम्माचे मंटप कळचुच्यान धरून पुनः युगादी प्रतिष्ठा जावं पासून इडी गांवांत ताका सांगिल्लें तसलें एक 19 ताका एक विशेष संदर्भ दवरिल्लो आसा ती. तशी आईच्या संदर्भाक अम्मान गदगेर बशिल्ले तेन्ना एक 10 दिवसांत एक 40 लाख पर्यंत लोक येवन वतात ती म्हणल्यार एक अंदाज आसा.
आणि खंयच्या जाग्यार अम्म बसता ते जागो आमकां तेच्या जाग्यारय करता आणि तेच्या जाग्यारय तीण फिरका अशें एक बाय लॉ आसा. कित्याक म्हळ्यार आमकां क्षेत्र सान आसा, ते क्षेत्र सान असल्यार बीची तीण बसता तसले गद्दिके पीठ ते चेंज करच्याक आनिकाची ते आमकां अवकाश मेळना. जाल्यार मस्त लोकांक अभिप्राय आसा जात्रे गद्दिके चेंज करनात स्वामी, रथबिदी करता म्हूण. रथबिदी करचे बात्यान तूं आयिल्लो आसा. रथाक येतले लोक तितले आसा ते, जाल्यार गदगे वतले लोक मस्त आसाचे. आमकां दिसता आसा गदगे होड करा, रस्तो सोडून दिवया. हें बिगेले एक मनांत आसा. कित्याक म्हळ्यार हे दोनीय कडेन आशिल्ले आमगेले लोक आशिल्ले कोण अंबान वच्चे कडेन रथा येतले लोक स्थानिकच उरता ती. अंबान बसचे जाग्यार ते बेगीन विस्तृत जावका अशी आमगेली एक प्रार्थना आसा. तशीच उभय स्वामेले आमकां आमगेले मारिकांबा देवस्थानांत आमगेले संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमत इंदिराकांत तीर्थ स्वामी बनवासीक आयिल्ले तेन्ना बनवासीच्यान अशी मंजगुडी ते मार्गार येता आसतना मारिकांबा देवस्थानाक गेल्ली बदल बी एक आमकां आयकून येता आशिल्लें. तशी द्वारकानाथ तीर्थ स्वामी, तशें आमगेले परमपूज्य विद्याधिराज तीर्थ स्वाम्यान बीची 2 पटी वचूंक न्हू अम्मा कडेन एक वचून प्रसाद घेवन तसले संदर्भ आमकां मेळिल्लो आसा. तशी द्वारकानाथ तीर्थ स्वाम्यान बीची सभांगणांत बसूंक न्हू पयले आमगेले एक संप्रदाय आशिल्लो. आमचे गेले कोणी मठाचे स्वाम्यान थंय गेले रे सभांगणांत बसूंक न्हू आशिर्वाद करता तसले एक संदर्भ आशिल्लो. तशें आतां आयच्या दिवसांत आमी उपास आमगेले समाज आले की आमी विनंती करता ते जाल तितले लोकांनी आमगेले म्हणून अम्मा आमगेली हांव एकलो आसता येता खेद हो. कित्याक म्हळ्यार आमगे आज एक संदर्भ आमगे संस्थानाचे उभय गुरू सन्निधानांत की म्हळ्यार ते पुनरपी आमकां थंय सेव करच्याक अम्मा कडेन वचूंक न्हू सेव करच्याक भाग्य आमी उपास घेवका. आमी सेव करता म्हळ्यार अधिकारा मनान न्ही, जाल तितले आमी थंय वचूंक न्हू अम्मा कडेन आमकां जात्रे टायमार पासा बदल गलाट उरता स्वामी तशें. आनी थंय बी म्हणटात इवरिगे पास ಬೇಕು ಕೆಲಸ ಬೇಡ अशें उरता. तशें न्हू उभय स्वाम्याल चरणारविंदांत प्रार्थना करगे न्हू आमगे समाजाक आयच्या दिवसाक तिगेले अम्मा लेगी गदगेंत बसूंक न्हू स्वाम्यान आमकां आशिर्वाद केल्लो आसा. तशीच आमगेले देवस्थानांत बीचे हांगा उभय स्वाम्यान म्हळ्यार 2 यतिश्रेष्ठान प्रप्रथम जावंक आमगेले देवस्थानाचे इतिहासान तुचे पयले पटे दोनी स्वाम्यान आयिल्ले तसले संदर्भ. हाजे पयले हांगा केशवानंद तीर्थ भारती तांणी बी येवन पाविल्ले आसात स्वामी. तशीच पयले आमगेले रामदास स्वामेले कालांत श्रीधर स्वामी अशी मस्त लोकांना अम्मा गुडी आयिल्ले तेन्ना हांगा येवन दर्शन घेतिलें. अशी आयज दिवसाक भगवतपाद गौड पादाचार्याले तेचे मठाचे 79 स्वामी जावंक न्हू श्रीमत सच्चिदानंद सरस्वती स्वामेले शिष्य जावंक न्हू श्री शिवानंद सरस्वती स्वाम्यान आमकां हांगा येवका म्हणून न्हू मस्त दीस दोन आमी स्वाम्यान मेळ्ळे तेन्ना स्वाम्यांक एक पाटी आमकां आशिर्वाद जावका म्हणून स्वाम्यालेक बी हांवें सांगिल्लें आशिल्लें. संदर्भ आमकां जात्रे अम्मालेक विशेष गदगीन बशिल्ले टायमार इडी गांवांक आशिर्वाद करता तसले एक संदर्भ स्वामी. आबाल वृद्ध स्त्री पुरुष ओट्टू गांवचे प्रत्येक लोक तिगेले एक ते जात्रेचे हंत गेल्यार बीची बर जाता म्हणले एक लोकांक एक मनांत स्वामी. तशी उभय स्वाम्यान आमगेले देवस्थानांत येवन आमकां सगळ्यांक आशिर्वाद दिवन आमकां सगळ्यांक तुमी आयज दिवसाक हो संदर्भ आमगे जिवनांत तुची अत्यंत मस्त एक सुखाचे दिवस अशें म्हणलें कोण आयज दिवसाक आमी प्रास्तावीक जावंक न्हू स्वाम्याल चरणारविंदांत उभय स्वाम्यान हांगा येवंक आमकां आशिर्वाद केले बदल स्वाम्यांक चरणांत नतमस्तक जावंक न्हू म्हगेले 2 उतर स्वाम्याल चरणांत अर्पण करता. आयज हे पर्व कालारी अम्मा देवस्थानाचे गदगेर बशिल्ले तसले देवी देश विदेशांतल्यान लोक येवन दर्शन घेवन पाविल्ले संदर्भात शिरसी गांवचे भाव भयण्यो भावज्यो
नात्र पंत्र सगळे लोक येऊन दर्शन घेवचे पर्व कालात गोपाल कृष्णा सन्निधानात आणि देवाल सन्निधानात मारिकांबेचे उभय स्वाम्यांनी येऊन आमकां दर्शन दिलें. आता असल पर्व काल की म्हळ्यार स्वामी महाराजाले आशीर्वाद आणि आमकां मार्गदर्शन दिवका म्हण मागणी करचे पहिले आजी हांगा जमिल्ले सगळे भावूक लग्नाक महाविष्णू देवस्थानाची समिती उरतले, गोपालकृष्ण देवस्थानाचे उरतले, सागरचे समितीचे आणि सगळे वडिलांक हांगा आयिल्ले निमित्त प्रप्रथम जावन उभय स्वाम्यान आयिल्ले निमित्तान आमी आज हांगा येवन मेळ्ळे. योग पळयात आमकां दोन स्वामी नवीकरण जाल्ले सुंदर गोपालकृष्ण देवस्थानाचे हे सभागृहांत बसून आमकां अम्मा देवाल कशें रक्षण आसा तशी आमी बी तुमकां अभय दिताची मार्गदर्शन दिताची आणि आमगेलो समाज येवचे दिवसांक शिरसी गांवांत पयले 228 वर्सां मागची खंयची कार्य जावं देवस्थान मारिकुडेचे कार्यक्रम उरतले, महाविष्णू देवस्थानाचे कार्यक्रम उरतले, राघवेंद्र स्वामी मठाचे कार्यक्रम उरतले, गांवचे खंयचे कार्यक्रम उरतले गौड सारस्वत समाजाची मुखार सत्तशिला ताचे नांदी घालच्या काळी उभय स्वामी हांगा येवन उपस्थित जाल्याची आणि येवच्या दिवसांत आमी अशेंची सगळे लोक एकत्र जावन 4 मठाचे लोक एकत्र जावन आमी आमच्या गांवांत जावचे सगळे धार्मिक कार्यक्रम चंदाईन चलत तशी जावं म्हणटा. दिव्य स्वाम्याले दिव्य चरणींतो आणि एक पंत नमस्कार करत हांव स्वाम्यांक नतमस्तक जाता. तशेंच तुमकां बी नमस्कार सांगता, सगळे लोकांक धन्यवाद दिता. आता परमपूज्य कैवल्य मठाधीश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वाम्यान आशीर्वादपूर्वक आमकां भाषण करता प्रवचन करता म्हणून मागणी करता. स्वाम्यान दिव्यचरणी वागर्थाव्य संपृक्त वागर्थ प्रतिपत्ते जगत पितर वंदे पार्वती परमेश्वरौ वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. प्रथम देवगुरूंचे स्मरण करून तसेच गोपालकृष्ण देवाचे स्मरण करून उपस्थित जमिल्ल्या सर्व शिष्यवर्गांस भक्तवर्गांस प्रीतीन नारायण समोर आशीर्वाद करतात. आयचे दिवस तशें पळोवच्याक गेले जाल्यार फाल्गुन शुद्ध पौर्णिमा आणि आता काही वेळानंतर पौर्णिमा लागता म्हणताना होळी होलिका दहन आणि एक तशें पळोवचें गेलें जाल्यार हो एक प्रकारचे सण पण आसा आणि एक प्रकारचे तशें पळोवचें गेलें जाल्यार एक वेगळेच ताजें एक स्वरूप उरता म्हणून सांगचे विचार. अशें आसतना आज हांगा आमी आणि गोकर्ण मठाधीश दोन्ही स्वाम्यांनी हांगा मारिकांबा जात्रा ह्या मारिकांबा देवीचे दर्शन घेवचे. त्याचबरोबर हांगा गोपालकृष्ण देवस्थाना हांगा भेटी दिवची म्हणटाना शरण भटान आमकां तेन्ना विनंती केल्ली आमी काही आमगेले व्यस्त कार्यक्रमा निमित्तान आमकां येवचें जायना जाल्यार ही कशी आज योगायोग पळया. मारिकांबा जात्रा म्हणटाना मनुष्याच्या जीवनांत शक्तीची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ जावन आसा म्हणून सांगचे विचार. शिव आणि विष्णू जावं खंयचेय देव उरो तातूंत तातूंत शिव आणि विष्णू हे तशें पळोवचें गेलें जाल्यार शक्तीक अनुसरून आसा. कारण शक्ती शिवाय जगत हे चलचे महत् दुर्लभ आसा म्हणून सांगचे विचार. विष्णून सुद्धा स्थिती जरी म्हणजे संरक्षण जरी स्थिती जरी हे करचे असले जाल्यारही महालक्ष्मीची कृपा महालक्ष्मीचे सहाय्य हे घेवचेच पडता. संहार करचे वेळे ईश्वराक सुद्धा शिवाक सुद्धा पार्वतीचे सहाय्य हे घेवचेच पडता. आता तुम्ही विचार करतले माता म्हणटाना जिने शेरडोवांचे रक्षण करूंक जाय, शेरडोवांक संगोपन करूंक जाय, सर्व काही ठीक आसा जालें जाल्यारय कालमान परिस्थितीनुसार तशी पळोवचें गेलें जाल्यारय
देवाक सुद्धा स्थिती आणि संहाराचे असले जाल्यार शक्तीचे सहाय्य हे घेवचेच पडटा. कारण शिव म्हणटाना शिव हो शब्द अंतूचं शक्ती हे आसा. तातूंत जर इकार जर ना जाले जाल्यार शव जाता. शव म्हणल्यार तुमकां गत म्हणटाना मंगलकारक शिव म्हणटाना तातूंतच शक्ती ही आसाच. ताजे खातीरच हांगा मारिकांबा म्हणटाना ताजे बद्दल आता सर्व काही विचार हांगा शरण मठान सांगले. तुम्ही सर्वांनी ते विचार आयकलेच. आमी आनी पुन्हा ताजेर कांय उलयना. एकंदर सांगचे विचार कितें म्हणले जाल्यार आयचे दिवस पळया तुमी सोमार आसा आनी सागरांत आमगेले दोनी मठाधीशांचे वास्तव्य थंय प्रतिश्ठा जावन 60 वर्ष पूर्ण जाल्या निमित्तान वज्र महोत्सव गेले काही दिवस अनुष्ठान इत्यादी सर्व काही दोन्ही स्वाम्यांच्या उपस्थितीत सर्व सागरचे शिष्यवर्गान भक्तवर्गान त्याचबरोबर तुम्ही सुद्धा शिर्शी म्हणा, सिद्धापूर म्हणा, शिमोगा म्हणा, इतर सर्व काही सर्वत्रकडचे भक्तवर्ग शिष्यवर्गान येऊन त्या कार्यक्रमान उपस्थिती लावून एक देवगुरूंची कृपा संपादन करून घेवच्या दृष्टीनं तसेच देवतांचे दर्शन घेऊन आपल्या ह्या मनुष्य जन्माचे जर बरे जर जावंक जाय त्याचबरोबर मनुष्य जन्माचे लक्ष कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्म्याचे भगवंताचे कृपा संपादन करून घेवंक जाय ह्या दृष्टीन म्हणून हे अनुष्ठानादी हातून भाग घेवन हो कार्यक्रम जाल्लो आसा. अशें म्हणटना आयच्या दिसाक हांगा मारिकांबा देवीची जात्रा हांगा जायत आसा. जात्रा म्हणटना एक प्रकारचे उत्सव, एक आनंदाचे एक वातावरण म्हणा, त्याचबरोबर हे लौकिक हातून जाले. तशें पळोवचें गेलें जाल्यार उत्सव म्हणटना मनपूर्वक जावन देवीची स्तुती उपासना आराधना, देवतांची स्तुती उपासना आराधना हे आमी पूर्णतः मनानं आमी देवाची उपासना आराधना करता तेन्ना आमगेले भितर जो परमात्मा जो आसा तो परमात्मा आणि आमी सगुण रूपान पळोवचे उपासना करचे परमात्मा एकच आसा ही भावना ही लक्षात घेऊन तातून मेळचे हो आनंद, हो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हो आनंद आमकां प्राप्त जाता म्हणून सांगचे विचार. एकंदर मनुष्याचे जीवन म्हणटना प्रपंचांतच आशिल्ल्या कारणानं प्रपंच हो तशी पळोवचें गेलें जाल्यार मनुष्याक किंवा जीव प्राणी मात्राक सर्वांक आवश्यक आसाच. हे प्रपंच म्हणटना सुद्धा ताका अनुसरून कर्मानुसारच ते प्रपंच हे जायत उरता. परंतु या प्रपंचाच्या हातूनय आमी निरासक्त कशे जावचे, भगवंताची उपासना आमी कशें करचे, देवीची उपासना आमी कशें करचे हाजे मार्गदर्शन जर जावंक कोणें करूंक जाय जाल्यार गुरू मुखांतर हे जावंक जाय म्हणून सांगचे विचार. कारण ज्ञान हे अत्यंत आवश्यक जावन आसा. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते म्हणून सांगिल्लें आसा. त्या खातीरच हे ज्ञान आमी जर संपादन करून घेवंक जाय जाल्यार गुरू मुखांतर हे उपदेश, आशीर्वाद, मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक आसा म्हणून सांगचे विचार. योगायोगान आमगेले सारस्वत समाजाक एक न्ही तर 4 गुरुपीठ आशिल्ल्या कारणान तातल्या तातूंनी हांगा ह्या हातून दोन्ही संप्रदायाचे तुम्ही संप्रदायाचे विषय सांगले म्हणून तशी संप्रदायाचे विषय जरी असले जाल्यारय आमी ते मनान खंयचेय घेयनासतना आमकां मुख्यतः दोन्ही स्वाम्यांचे आशीर्वाद, दोन्ही स्वाम्यांचे मार्गदर्शन, संप्रदाय कितले जरी असले जाल्यार परंपरानुसार संप्रदायाक अनुसरून चलचे हे आसाच जाल्यारय खंयच्याय हातून मतभेद दवरी नासतना एकच समान हातून ते लक्षात घेऊन जर आमी परमात्म्याची उपासना तसेच गुरुपीठाची उपासना आराधना जर केली जाल्यार निश्चितच हो जो आनंद आसा हे जे आमकां समाधान जे आसा हे आमकां प्राप्त करून घेवच्याक अनुकूल जाता. नाही तर आपले कर्तव्य म्हणून आपलो धर्म म्हणून आपण त्याप्रमाणे ते चलूंक जाय म्हणून सांगचे विचार. भगवान श्री कृष्ण म्हणटना महाविष्णूचे 8वे अवतार म्हणटना तुमकां सांगचे विचार कितें म्हणले जाल्यार भगवद्गीता हो हिंदू आमच्या धर्माच्या हातून एक परिपूर्ण जावन आशिल्लो हे विचार म्हणटना तातूनच भगवंतानं श्रीकृष्णाक सांगिल्लें म्हणटना केवळ एक व्यक्तीक सांगिल्लें नाही तर सर्व चराचर सृष्टीक सर्व जगताक सांगिल्लो हो उपदेश म्हणटना आमच्या सनातन हिंदू धर्मांत हो मुख्य जावन आशिल्लो ग्रंथ म्हणून सांगचे विचार. अशें आसतना श्रीकृष्ण म्हणटना प्रकर्षेन आकर्षती
आम्ही श्रीकृष्ण म्हणताना आम्ही काळो रंग म्हणून आम्ही लक्षात घेतात. काळो रंग नाही तर प्रकर्षेनं आकर्षती, आकृष्ट करून घेतात. आकृष्ट करून घेतात म्हणल्यावर कसे आहे तर आमचे मन हे चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलदृढम जसे असा ते मनात आकर्षण कसे करून घेतात तर सात्विक हातून आकर्षण करून घेतात. राजसिक आणि तामसिक नाही तर सात्विक हातून आकर्षण करून घेतात. त्याच्या खातीरच सात्विक उपासना ही मनुष्याच्या जीवनांत अत्यंत आवश्यक जाऊन असा. त्याच्या खातीरच ह्या भगवद्गीतेंत निष्काम कर्म त्याचबरोबर भगवंताबद्दल श्रद्धा निष्ठा भक्ती कशी दवरूंक जाय. केवळ ती श्रद्धा निष्ठा भक्ती केवळ सकाम अशी दवरी नसताना सकामाबरोबर त्याच्याच बरोबर निष्कामातून कशी दवरून घेऊंक जाय. त्याचबरोबर सुख दुःख हे समान असं हे कसे लक्षात घेऊंक जाय. त्याचबरोबर मोक्षसुद्धा जरी मिळूंक जाय जाल्यार सुद्धा भगवद्गीता ही मार्गदर्शक जावन आसा. आणि सर्वांना नित्य निरंतर भगवद्गीतेचे पठन स्मरण वाचन आपापल्या परीन का असेना आता प्रत्येक भाषेन तशें आयिल्लें आसा. जाल्यारय संस्कृत भाषा ही देवभाषा म्हणताना तातूंतय अत्यंत एक सुंदर आणि आत्मसात करून घेवचे म्हणताना हळूहळू का असेना आम्ही त्या भगवद्गीतेचे चिंतन स्मरण पठन करूंक जाय म्हणून सांगचे विचार. अशें आसतना हांगा गोपालकृष्ण हांगा देवस्थान हांगा पुनर्प्रतिष्ठा जावन 1 वर्ष पूर्ण जालें म्हणताना आयच्या दिसाक हांगा दोन्ही स्वाम्यांचें हांगा आगमन हांगा जालें. त्याचबरोबर सोमार दिसा म्हणटाना पळय हांगा ईश्वराचें जर शिवलिंग आसा म्हणटाना आज सोमार म्हणटाना शिव विष्णू हे संप्रदायाच्या हातून जरी कितेंय जरी असलें जाल्यारय दोन्ही हातून भेदभाव ना अशी दाखोवन दितात म्हणून सांगचे विचार. त्याच्या खातीरच आमी संप्रदाय आमगेले परंपरेनुसार चलोवचेच तातूंत कसलेय संशय ना आणि कसले तातूंत बाकीचे काय ना. जाल्यारय सच्चिदानंद स्वरूप परमात्मा भगवान श्रीकृष्ण ह्या श्रीकृष्णाची उपासना आराधना ही मनुष्याच्या जीवनांत अत्यंत आवश्यक जावन आसा. कारण भगवंतानच सांगिल्लें आसा अनन्यचेताः सततम यो मां स्मरति नित्यशः तस्यां सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना म्हणून सांगिल्लें आसा. म्हणटना अनन्य चित्तानं खंयचेय विचार कितलेय संकट जरी आयले कसलेय कितेंय जरी आले जाल्यारय आमी भगवंताची उपासना आराधना ही आमी दिननित्य आमी चलूंक जाय म्हणून सांगचे विचार. जसे आमी जीवनांत प्रपंचाक प्राधान्य दितात. सकाळी उठयतकर आमगेले नित्य अन्य करून व्यवहारादी हाका शिक्षणाच्या हाका जावं खंयच्या हाका जे कितें आमचें जीवन चलोवंक जाय आपापल्या कर्मान ताजेनुसार प्रत्येक प्राणी मात्र मनुष्य म्हणा जीवन चलोवंक जाय तशी ताका प्रपंचाक जशी प्राधान्यता दिता त्याही पेक्षा परमार्थाक प्राधान्यता प्रपंची असोनी परमार्थ साधावा म्हणून सांगचे विचार म्हणताना अनन्य चित्तानं परमात्म्याचे स्मरण हे सुद्धा प्रपंचातलो भाग म्हणून दवरचे नाही तर परमार्थाचो भाग आणि कर्तव्य. मनुष्य जन्म म्हणल्यार केवळ पुन्हा आणि जन्म मिळव जाय ह्या दृष्टीन कर्म करत प्रपंचाच्या हातून गुरफटून राहून पापपुण्यादी आपापल्या कर्माच्या हातून पापपुण्यादी मिळवच्या पेक्षा तातल्या तातूनही चित्तशुद्धी जावच्या दृष्टीन म्हणा किंवा भगवंताची कृपा संपादन करून घेवचे म्हणा ह्या दृष्टीनं अनन्य चित्तानं त्या परमात्म्याचे स्मरण करूंक जाय म्हणून सांगचे विचार. स्मरण भक्ती ही सुद्धा नवविधा भक्तींची श्रेष्ठ म्हणून सांगिल्लें आसा. तेन्ना तुम्ही सर्वजण आज हांगा जमिल्ले आसा. तुम्ही सर्वान अतिशय आनंदान भक्तिभावनेन दोन्ही स्वाम्यांक स्वागत करून गुरुपिठाक दोन्ही गुरुपिठाक भक्तिभावनेची सेवा केल्ली आसा ती पळोवन आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. त्याचबरोबर आयच्या दिसाक मारिकांबा देवीचे दर्शन घेवचे दृष्टीन तुम्ही सर्वजणांना योग्य ती व्यवस्था करूनही दिले तेही पळोवन आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. आमी श्री मारिकांबा देवी चरणी भवानी शंकर पंचायतनं देवाचरणी गोपालकृष्ण देवाचरणी प्रार्थना करतात की अशीच सर्व समाजाक अशीच धर्मान चलची सद्बुद्धी सद्विचार सत्प्रेरणा सर्वांच्या मना भितर असेल तर परमात्मा त्या परमात्म्याची पूर्ण कृपा दृष्टी सर्वांचे मनातल्यानं भगवंताचे नित्य स्मरण गोपालकृष्ण देवाचे भगवान श्रीकृष्णाचे नित्य स्मरण जायत रो की जेणेकरून सर्वांचे सदैव कल्याण जातले इतले सांगून मिळिल्ल्या सर्वांक प्रीतीन नारायण समोर आशीर्वाद करतात. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम्. शिरसी मारिकांबा
जात्रा हांगा घडत आसा. सर्व लोकांक आश्चर्य, एकदम 2 स्वामी कशी आयल्याची म्हणून. अचानक सर्जिकल स्ट्राईक केली तशी दिसता तुमका. अचानक शिरसी लोकांक थोडे घुसपूस आशिल्ले, येताच येता वता येता समज. आता बाकी लोकांक वच नाशिल्ले. आतां कळता हो स्वामी जात्रेक पावल्याची म्हणून. बट हरशीची अवलोकन करचे गेल्यार आयचे दिवस म्हयनो वर्ष कुठू हे केल्यार ताचे मागची वयके एक कथा राबून घेवन आसा. आयचे दिवसाक 2 तारीख मार्च 2 तारीख आणि 2 तारीखाक 2 स्वामी शिरसीक येता आसताची. तदनंतर मार्च महिने 3 आंकडो. 3 काम करून घेवन वता आसत 2 स्वामी. एक म्हळ्यार हांगा मारिकांबा देवीले दर्शन जाले, दुसरे गोपाल कृष्ण देवाले दर्शन जाले, तिसरे वापस वताना सिद्धापूर लोकांक थोडे मंत्राक्षर दिवन घेवन वचचे आसा. 2 स्वामी 3 काम करून घेवन वता आसत. आता वर्षाच कसं नाही संबंध की म्हळ्यार आश्चर्य दिसताले, केन्ना आयिल्ला उरताले. किंतु खरें सांगपाक गेल्यार 4 वर्षां पयले आमी हांगा शिरसी जात्रेक आयिल्ले. तेन्ना आमी पूर्वाश्रमांत आशिल्ले आणि हे जात्रेक आयिल्ले नंतर आमी कडेन मठांत प्रवेश घेतिल्लो आसा. तेन्ना 2026 2014 आमी हांगा जात्रेंत आयिल्ले. आमकां समय याद आसा ते तारीख पैकी मॅच जाता. तारीख न्ही, तारीख चेंज जायत वता. तुमगेले शिरसी जात्रेचे तारीख चेंज जाता उरता. किंतु म्हयनो मात्र लागीं लागीं मार्च लागीं येता. फेब्रुवारी मार्चान तूं येवचेची काय यमते. खंय तरी अधिक मास कसं आयल्यार थोडे मुखार वताले. बट मोस्ट ऑफ द टायम ते मार्चांत येता. फाल्गून मासान तूं येवचे, होळी टायमारीची येवचे. आणि खंयच वर्ष जात्रा उरता त्या दिवस शिरसीन तूं होळी खेळनाची. हे एक हांगाची एक रीती रिवाज आसा. हांगा होलिका दहन आयच्या दिवसाक होलिका दहन आसा. किंतु अंदू वर्स होलिका दहन ना आणि हांगा रंगपंचमी खेळचे ना. सो असल एक रीती रिवाज हांगा दवरून घेतिल्लो आसा. सो तशी पळयतना सामान्यतः मार्चान तो ना येता. सो तारीख सोडा, खाली आमगेले 2026 ऍड केले म्हळ्यार 2, 2 आणि 6 केल्यार 10 येता. आणि म्हयने म्हळ्यार 3रे म्हयनो, मार्च महिनो म्हळ्यार 3rd. सो 10 आणि 3 ऍड केल्यार 13 जाता. आणि 13 वर्षां पयले आमी हांगा आयिल्ले. सो त्या निमित्तान आमगे लेकाक कशी तरी एक मॅच जाता आसा. देवान येवची तशी मारिकांबा देवीन जावो, गोपाल कृष्ण देवान जावो प्रेरण दिवन घेवन हांगा येवची तशी केले. सामान्यतः हे संदर्भारी आमी एक पर्तगाळी उरताची ना आनी खंयची धूर मुक्कामांत उरताची. हे बेल्टांत आमी उरनाची सामान्यतः. त्यातून येवचेक अनानुकूल की येवचेक जलना उरताले. किंतु हे पंत आमी सागरांत आशिल्तना हे जात्रा महोत्सव आशिल्ल्या निमित्तान उठलोक थंय कोरून घेवन हांगा येता आशिल्ले. एक ना सागरा येवन जात्रेक वता आशिल्ले, ना थोडे लोक जात्रेक येवन घेवन हांगा येता आशिल्ले सागरा. कित्याक म्हळ्यार 2 स्वामी आसा न्ही म्हणून. सो अशी करून घेवन हे करता आशिल्ले. हगूर 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 जात्रे वचे वे अशी उठे येताना ना वचून येवे म्हणून घेवन आमी हे केले. आणि आयच्या दिवसाक हे उठुट्याली जाता आसा. 4 वर्षां पयलीं आमी हांगा आयिल्ले. 2 स्वामी हांगा आगमन जावचे. 2 तारीख तेन्हीशीची. आता तुम्ही जर मारिकांबा पळयल्यार ते सिंहाचेर बशील तुमकां दिसून येता. समज तुम्ही अवलोकन केल्यार आता फोटो पळयनाकाची आस की ना म्हणून, बट आसा. सो ते सिंहाचेर बशील तसले मारिकांबा देवी. सो आयच्या दिवसाक उभय स्वामीले प्रवेश वैकेची सिंह राशी तेरीची हांगा घडील आसा. सो हे अंतिम क्षण सिंह राशीचेर हे घडता आसा. सो अशी एक योगायोग आयच्या दिवसाक तारीखे लेखान म्हणा, म्हयने लेखान म्हणा, वर्षा लेखान म्हणा, नाजाल्यार राशी लेखान म्हणा हुट्टूची हांगा मेळ घेवन येता आसा. तेन्ना आमकां आयिल्ले समय याद आसा 2014. कित्याक की म्हळ्यार 2013 आमगेले वेंकटरमण देवस्थान ओपनिंग जाल्ले. वैशाख शुद्ध द्वितीया दिवसाक 2013 थंय ओपनिंग जाल्ले. आणि 2014 हांगा मारिकांबा देवस्थानांत हांगा जात्रा आशिल्ले. आमी कित्याक उडगास की म्हळ्यार थंय कोण अर्चक आशिल्लो थंयची आमी 2014 वास्तव्या थंय आशिल्ले. 2014 केन्ना आमी जात्रेक आयिल्ले
तेन्ना थंयची वेंकटरमण देवस्थानांतूची सकल बेसमेंटांतू थंय घर आसा. सो आमी थंय वचून गेलो. हांगा एक ओणी आसा, ते ओणींतल्यान वचचे. मेन रोड आसा बट आमी ते ओणींतल्यान गेली आनी उठूची आमकां आतां ही याद आसा. आतां तेय ह्यो ओणी आमकां ना बट आमी गेली उठूची आमकां आतां ही याद आसा, स्मरण आसा. आनी येद्रातुल्यान आमी गेलेले. किंतु हे पंता शिरसी लोकांनी ताजेकिंता चड वचून मुखार मस्त येद्रा वचून देवीक आरती करून एक सर्व समाज बांधवाल तर्फेन आरती ना सर्व समाज बांधव तुम्ही लेखताले की स्वाम्यान आरती केले ना स्वाम्यान फूल घाले. किंतु आमी थंय घालताना उट्टू समाज लोकां तर्फेनच आमी थंय समर्पण केले ना थंय देवीक आरती केले. सो ताजे संपूर्ण श्रेय आमगेल समाज बांधवांक ना तिगेल संपूर्ण अनुग्रह तुमकां प्राप्त जावो. आणि हे जात्र करचे कारण ते कितें की म्हळ्यार 2 वर्सां एकदा तिगेले हांगा आगमन जल्तना ना जात्र करचे तसलो उद्देश कसन की म्हळ्यार बरे मुखावेल दिवसांत वृष्टी जावका म्हळ्यार पावस पडका, सुख समाधान गांवांत सुभिक्षता प्राप्त जावका म्हणल्या उद्देशानच हे जात्रा महोत्सव चलोवन घेवन आयिल्लो आसा. पयलीं नाशिल्ले कडे हगूर 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 हे एक आरंभ जायत गेले आणि आता हे एक व्हड एक उत्सव जावन गेलो हे जाल्लो आसा. संपूर्ण उत्तर कन्नडांतू ना उत्तर भारतांतू असेल एक महोत्सव घडचे हे सिरसींतू मात्र म्हणून प्रख्यात पाविल्लो आसा. बाकी कडेन येत जाता आसा शिमोगा की सागर की येल्लापूर की औंद वर्ष उट्टू कडे जाता आणि एव्हरी 6 वर्ष उट्टू कडे जात्रा येता. म्हळ्यार सागरान 3 वर्सां एकदा, हांगा 2 वर्सां एकदा. सो एव्हरी 6 इयर्साक येल्लापूर, शिमोगा, सागर, शिरसी हांगा उट्टू कडे जात्रा महोत्सव जाता. आणि तसले एक वर्ष 2026 है 2020 तो मे बी तसले एक चान्स आशिल्ले किंतु तेन्ना कोविड आशिल्ला जेन्ना तितले विस्तारान करचे जालना. किंतु संतोषाचे हे कसन की म्हळ्यार तेन्ना फाल्गुन मासांतू आमी हांगा आयले आणि करेक्ट 2 महिन्यानंतर 2014 जून महिन्यांतू आमी पर्तगाळी पावले. आणि पीठाधिपती जाल्या नंतर आज फर्स्ट टाइम हे जात्रा महोत्सवांतू आमी सहभाग जाता आसाची. सो हाका संपूर्ण श्रेय शिरसी समाज बांधवांक वता. उभय स्वाम्याक एक स्वामी असल्यार कशी मॅनेज करेता बा. हांगा 2 स्वामी आसाचे. दोन्ही स्वाम्याक आमी त्या स्वाम्या पळोवका आनी आमकां पळोवका म्हणजे मस्तीतले हे आसा. तांणी मुखार आमी मागची तांणी मुखार. सो उट्टू कडे पळोवन गेलो प्रोटोकॉल हे करून गेलो मॅनेज करका. किंतु तुमगेले हांगा लोकल वट्टू आशिल्ले तसले वडनाट तांगेल वट्टू आशिल्ले तसले संबंधा निमित्तान कसने नाशीची बरे आराम रितीर वचून घेवन आयले. केलो लोकांनी सांगिल्ले रश आसा ना ट्रॅफिक लागता. एक चूर म्हळ्यार एक चूर वयकेची ट्रॅफिक लागनाशीची डायरेक्ट वचून गेलो दर्शन घेवचे तशें हे केल्लें आसा. जास्तीन जास्त मारिकांबा देवीक एक नमुना दुर्गा स्वरूप म्हणून गेलो हांगा चिंतन करताचे. एक विशेष रितीर उग्र रूपाचे दुर्गा स्वरूप म्हणून गेन हांगा चिंतन केल्लें आसा. आमगेलंतू वैकेची कलौ चंडी विनायको म्हणून सांगिल्लें आसा. कलियुगांतू विनायकाले आणि चंडी दुर्गाले उपासना विशेष रितीर सांगिल्लें आसा. तेनेशीची आमकां गोत आसा महाभारत युद्धांतू एक संदर्भ येता की पांडवांक एक अज्ञातवास करचे उरता. अज्ञातवास कसन की म्हळ्यार तुमगेले आयडेंटिटी धांपून घेवन तुम्ही 1 वर्ष वास करता. म्हण कोणाक कळनाशी उरता हो पांडवू हो अर्जुनू हो अशी तो भीमू ना यो युधिष्ठिरू तांगेले नांव वैक कळ्ळें म्हळ्यार तागेले आनी वापस तितले वनवास करता म्हळ्यार असल एक प्रोलॉंग प्रोसेस आशिल्ले. सो तांकां 12 वर्ष की 13 वर्ष वनवास करचे होड न्ही. ते 1 वर्ष अज्ञातवास काडचे म्हळ्यार व्हड प्रॉब्लेम. कोणाक सांगचे जायना म्हळ्यार तेन्ना कशें प्लास्टीक सर्जरीनी कांय नाशिल्लें. चेंज करून घेनो उरून घेनो हे करचे. आणि उट्ट लोकांक परिचय आशिल्ले पांडवाल तितले एक प्रभाव आशिल्ले. सो इतलें आसतना ते अज्ञातवास करचे म्हळ्यार अत्यंत कठीणाई विशय. तेन्ना युधिष्ठिरान प्रार्थना केलें म्हळ्यार आवसू लागली. ती आवस म्हळ्यार कोण की म्हळ्यार दुर्गा देवी. थंय तो प्रार्थना करता. प्रार्थना कोण जाल्या नंतर दुर्गा देवी अभय दिता. अभय कसन दिता की म्हळ्यार मत्प्रभावाच वत्सर्वान विराट नगरे स्थितान
न प्राज्ञा संती कुरवः नराः तन्निवासिनः म्हणून दुर्गा देवी अभय प्रसाद दिता. हे संपूर्ण पांडव खंय वचून घेन वास करता की म्हणा विराट नगरांत वचून वास करताची. विराट नगरांतू तुम्ही अज्ञात वास कराची आणि तुम्ही थंय वास करताना मागेल प्रभावा निमित्तान मत प्रभावाच्या व सर्वान मागेल प्रभावा निमित्तान तुम्ही सर्वही जन सर्वही पांडव द्रौपदी सहित थंयचे कौरव जावो ना नर थंयचे गांवचे लोक जावो ना तर निवासी कोणेय जावो तुमगेले परिचय कळनाशीची 1 वर्षाचे अज्ञात वास बरे रितीर जाऊ तसे रक्षण हांव दिता म्हणून दुर्गा देवीना त्यांना अभय प्रसाद दिली. अर्थात आमको वैकेच आवडसो हांगा असा मारिकांबा रुपारी तिगेले शरणागत जाऊन गेले अनेक कसांकी म्हळ्यार तिगेले लागी आमगेले शरण इतलो आसा. तिगेले शरणांत उठू गांवचे लोक आसवय तांतू आमगेले समाजाचे एक शरण थंय आशिल्ले निमित्तान आमगेले समाजाक एक गौरव की आमगेले एक वैदिक थंय एक मुहूर्त दिता थंयचे तागेले मुहूर्ता निमित्तान थंयचे कार्यक्रम चलता. हे ताकाय एक अभिमानास्पद अभिमानाचे एक गौरव आणि आमच्या एक समाजाक एक गौरव की आमगेले समाजाचे वैदिक इतलो व्हड जात्रेक मुहूर्त दिसतले म्हणले एक आमकां संतोषाचो विषय. ताणे तागेले कळकळी विनंती तुमगेले जी सांगिल आसा आता ते तुमगेले वयर आसा कशी ते स्वीकार का कशी ताजे बद्दल आम्ही काळजी घेऊ का ते तुमगेले हातांत आसा. मुखावेल दिवसांत तुम्ही जागृत जावन गेलो ते देवीले सेवे करचे तशी कशी तुम्ही उत्साह घेताची ते तुमगेले हातांत आसा आणि तुम्ही 100% ताजे बद्दल लक्ष घेता म्हणून हे संदर्भार आम्ही सांगता म्हळ्यार त्या न्हयशीची सर्व लोकांक मनाक एक थोडे एक बेजार हांगाच्या लोकांक गोपाल कृष्ण देवस्थान लोकांक कारण कसन की म्हळ्यार स्वाम्यान प्रतिष्ठा वर्धंती बरे रितीर केल्या. प्रथम वर्धंती एक बरे रितीर करता म्हणटना पर्तगाळी मठा फंक्शन आमकां कसा डिसेंबर 4 तारीखाक 2025 तुमगेले वर्धंती आशिल्ले. आमकां गोत आसा उठू शिर्षिकार लोक न्ही हांगा गोपाल कृष्णालय कोणें ना. गोपाल कृष्णालय दोन्ही लोक एक शरण भट्ट आणि गोपाल कृष्ण बाकी ओटो लोक पर्तगाळी मठान तुची आवक जावक हे ते म्हळ्यार त्या प्रमाणारी तुमकां प्रथम वर्धंती उत्सव करचेक जालें नाशिल्लें. किंतु आयच्या दिसाक ताजे कसन एक लोप जाल्ले आयच्या दिसाक कंपेन्सेशन केलं म्हणजे न्हू आमी लेखता म्हळ्यार कसन तुमगे मना आशिल्लें हे संवत्सरा भितरी तुम्ही हांगा येवका म्हणजे न्हू ना येवका आशिल्ले एक आयल्यार एक बर जाता आशिल्लें म्हणून तुमगेले कसन इच्छा आशिल्ले ते गोपाल कृष्ण देवान सत्य करून दिले म्हणजे न्हू सांगचेक संतोष जाता म्हळ्यार आणि एक स्वामी न्हय 2 स्वाम्यांकच देवान हांगा हाडून घेतले आणि पुनवे लागीची कित्याक म्हळ्यार पुनवे लागीची प्रतिष्ठा घडिले पुनवे लागीची हांगा घेवन घेवन पावले आणि आयज उठू डेट जर ऍड केले 3 तारीख 2 तारीख 3रे म्हयनो आणि 2026 ऍड केल्यार कितले जाता 3 to 5 5 + 10 15 जाता आणि तुमगेले हे प्रतिष्ठा वर्धंती वयके 15 तारीखाक घडिले. सो उठूची आयच्या दिसाक मॅच जावता तसले एक संदर्भ आणि आमकां विशेष जावन गेलो हे एक देवस्थानाचे ना हे जागे बद्दल ना हे भूमी बद्दल अत्यंत आमकां एक लगाव आसा. कारण कसन की म्हळ्यार लास्ट इयर आमी हांगा वर्धंतींतल्यान भायर सरताना आमकां याद आसा डिसेंबर 18 तारीखाक आमी हांगातल्यान भायर सरिले. हे आमकां याद कित्याक आसा की म्हळ्यार एक विशेष कार्य त्या दिवस घडले. त्या विशेष कार्य घडील निमित्तान आमकां हे देवस्थानाची उडगास आसा आणि हे इंदिराकांत तीर्थ सभागृहांतूची ते घडील आमकां मस्त संतोशा विशय एक कसकी एक आमगेले व्हड एक डॉक्युमेंट आमकां जावंक आशिल्लें आणि आमी एप्लाय केले मस्त वर्षांतल्यान मेळता नाशिल्ले मस्त ताचे बद्दल हे जाता आशिल्लें लँड रेकॉर्डा बद्दलची आशिल्लें आणि ते लँड रेकॉर्ड मेळ्ळ्यार एक व्हड विशय आमगेले क्लियर जाता आशिल्ले. सो मस्तीतले प्रयत्न केले उठो हे जाले करेक्ट आमी भायर सरचे दिवस 18 डिसेंबराकची आमकां ते प्राप्त जाले आणि प्राप्त जावन गेलो आमगेलें कार्य त्या दिवस घडले मस्त ताचे बद्दल संतोष आसा म्हळ्यार. सो हेय आयच्या दिसाक आमकां सांगचेक संतोष जाता. मुखावेल दिवसांतू अशीची सर्वही समाज बांधवांनी एकत्रित उर गेलो
ते मारिकांबा देवीले नाजाल्यार हांगा गोपाल कृष्ण आसा, विष्णू मठ आसा, नाजाल्यार वेंकटरमण आसा, असल अनेक देवस्थान आसाची सर्व ही देवालय सेव करता असल भाग्य आमगेल समाज बांधवांक प्राप्त जाल्लें आसा. वेळोवेळी थंय दर्शन की इत्यादी करचे. केलो लोकांक दिसता कसल एक दर्शन करचे, कसन ताजे उपयोग आसवे इत्यादी म्हणून दिसता. बट जालें तितले आमी देवाल दर्शन करचेक आमी वचका म्हळें. कोणकी एकलो कुरडो, आमी अनेक पंत सांगताची एकलो कुरडो दोळ दिसना ताका, बट प्रती दिवस देवस्थानां वता आशिल्लो. दोळ दिसल्यार देवस्थानाक गेल्यार ना, कित्याक की म्हळ्यार दोळ आसा, देवाल दर्शन जाता, आरती केल्यार पळोवचें मेळटा. बट हो कुरड आशिल्लो तसलो व्यक्ती प्रतिनित्य देवाल दर्शनाक वता. हेची तागेली परिपाट कोणकी एकल्यान विचारली, अरे बाबा तू कित्याक देवा दर्शनाक वता? तू देवा दर्शनाक वचका म्हणून ना, कित्याक की म्हळ्यार तुका दर्शन घेवचें कसं तुका अवकाश ना, कित्याक म्हळ्यार तू कुरड जावन आस न्ही. त्यातकून तुका देवाल दर्शन करून प्रयोजन ना, आनी कित्याक तू येवन गेन देवाल दर्शनाक करता मगे न्हू अशी विचारतना त्या व्यक्तीन बरें एक उत्तर सांगलें. ताणें कसन सांगलें की म्हळ्यार हांव कुरड आसा, म्हाका दोळ दिसना, म्हाका देवाल दर्शन करचेक जायना उरो, बट देवाक दोळस न्ही तो म्हाका पळयत न्ही म्हणून न्हू हांव थंय वता म्हणून न्हू सांगेलें. ताका कळत न्ही हांव कुरड आसा, देवाक दिसता न्ही त्यातून देवाल दृश्टी म्हाजेर पडो म्हळ्यार कितें रे हांव थंय वता. तशीच आयच्या दिवसाक सर्वही समाज बांधवाल तर्फे आमी थंय गेले निमित्तान, थंय वचून गेलो देवाल दर्शन केले निमित्तान ते मारिकांबा देवीले दृष्टी आमच्या संपूर्ण समाज बांधवांक प्राप्त जावन गेलो. तिगे निमित्तान सर्व लोकांक एक अनुग्रह प्राप्त जावं म्हळें. तशीच हे एक उभय स्वाम्याले आत्ता आमी वचून पळयले नंतर कळ्ळें हांगा येवका की नाका म्हणून. म्हळ्यार हांगाचे सिच्युएशन आमकां वतना कशी आसा कितें आसा आमकां सांगची सुलभ. अरे आमी येताचे तुमी थंय वेवस्था करा, बट थंय कसं प्रॉब्लेम आसा, कितले लोक आसा, कितले लोकांले मिडिया आसा, थंय थंय तुल्यान फोटो काडटा आसाची, व्हिडिओ काडटा आसाची. आमकां कळवळ कसं की म्हळ्यार फाल्यां आमगे निमित्तान तुमकां त्रास जावचे नाका म्हणून. कित्याक की म्हळ्यार आनी 2 दिवसाचे कार्यक्रम आसा. फाल्यां आतांची सांगिल्ली तशी शरणान पास 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 म्हणून घेवन गडे उभय स्वाम्याक आपूण हाडले हे ते आनी फाल्यां तुमकां एक ब्लेम जायना अशी उरका म्हळ्यार आमगेली इच्छा. सो ते आलोचन करून घेवन आमी एक 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 पावल घालता आशिल्ले. सो हे उठूची कार्य करताना मस्त लोकांना सहकार दिले, विशेष जावन वरेंद्र कामतीन जावो, नाजाल्यार हरीश पंडितान जावो, ना शरण आचार्यान जावो, ना हांगा समाज बांधवान जावो, मस्त लोकांना हे केल्लें आसा. आतांचे आमी पळयले हरीश पंडिताक त्वचीची पोलीस इन्स्पेक्टर सारकी करत आसा, आमकां वतना तो गेले एक स्टार घालत तसले एक कॉन्स्टेबल म्हणजे थंय आसा PSI की कोण ताका सांगता राजेश बाबू आमेल माडो तुगे म्हळ्यार हाणें ऑर्डर दिवचे, हाणें पास करून घेवचे. सो तसंच तरेचे संबंध पोलिसा वटून संबंध हाची एकदा पोलीस सारकी दिसता म्हळ्यार सिव्हिल ड्रेस सारी. सो इतले ताणें हें केलें आनी आतांय तो हांगना, आतांय तो हांगना, आतां तो थंय गेल्लो आसा पोलिसांक थंय खाण दिवचे बसला. कित्याक आनी वापस हो मेळ सोडका न्ही. सो तांकां कुसलेसीत आसा थंय वचून घेवन खाण दिवन घेवन आमच्या ड्रायव्हराक खाण दिवन घेवन तांकां घट्टी करता आसा. कित्याक म्हळ्यार वापस स्वामेन वता तांणी त्रास दिवचे न्ही म्हळ्यार आसले निस्वार्थ जावन येवन ताणें एक सेव करचे. स्वाम थंय आसाची कशें म्हाका गोत ना मरे स्वाम्यान वता त्रास जायना आनी हानी लोकांक सपोर्ट करता. सो अशें तरेची एक भावना आशिल्ली तसलो हरीश पंडित की नाजाल्यार शरण हो ते आयले पुढे एकदम उठून बसला. थंय वयर वचून स्वाम आयले ते ताट घेवका आमगेले पद्धती प्रमाणे स्वाम्याक थंय दर्शन करूं सुका. थंय एक हाडीच तसले एक कशें एक स्वाम्यान भेटीक वस्तू हाडले ते सर्व ही देवीक एक समर्पण करता म्हळ्यार कितें तरी थंय एक बॅरिकेड घाले आणि बॅरिकेड उठून घेन त्या सायड वचून घेन म्हळ्यार एक भावना ही एक भावना पळयतना एक आमकांय संतोष जाता. असल एक समाजाचे आमी गुरू जाल्ले एक आमकांय एक धन्यता भाव निर्माण जाता. जे स्वाम्याची पिरी कसलेय करते तत्पर जावन घेवन हे करताची. सो आनी मस्त कमिटी लोक आसाची खाली कपालेक हे करताले हांगे लोकांक यात्रा दिशीर म्हळ्यार कितें कसन जालें म्हळ्यार कितें आमी सांगलें. मस्त लोक फोटो काडटा आसाची, मस्त लोक स्वाम येता आसा म्हळ्यार कितें वेवस्था केल्ली आसाची, मस्त लोक थंय परिश्रम घेता आसाची. आज विष्णू मठांतल्यान हांगाची आडळीत मंडळी आयिल्ली आसाची तांणी वैद्यची सहकार दिले. म्हळ्यार एक आयलतना थंय वचचे पद्दती किंतु देवाल अनुग्रहान आज आमी मारिकांबा वताना
त्या वाटेतुल्यान पहिले दोन्ही देवाल दर्शन करूनच येऊच तशी देवान कडल्या ऍक्च्युली तशी वय काय तशी किंतु मुद्दाम विष्णू आणि व्यंकटरमणाला दर्शन करूनच बाहेर तुला दिला बाहेर तुला कलशात दर्शन तरी जाल नाही म्हणजे एक समाधानास मिळेल आणि मुकावेल दिवसांतू कशी अवकाश मिळता तशी तशी येऊच तसल्या संदर्भ आम्ही पळून घेताची आणि चढ समय आम्ही घेण्याची किंतु संपूर्ण व्यवस्था केल्याबद्दल स्वामी उभय स्वाम्याक एक दर्शन घेऊच तसला अवकाश कोण देत बद्दल पुनः आम्ही संतोष अभिव्यक्त करताच मिळे देव सगळ्यांक बर घडवो तुमगेल घरांतू तुम्ही करत असल्या उद्योग व्यवसायांतू तुमगेल घरांतू तशी ह्या देवस्थानाच्या प्रांगणांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाच्या मंगल घडे त्याची श्री कृष्णार्पण. प्रार्थना